कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्गातील आंबोली परिसरातील कुंभवडे बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या एका टोळक्यानं दांडे आणि हत्यारे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। चौकुळ कुंभवडे रस्त्यावर गाडी आडवी लावून रस्ता अडवल्याचं सांगितलं जात आहे। यावेळी एका स्थानिक महिलेने या पर्यटकांना विरोध केला। त्यानंतर टोळक्याने काठ्या आणि हत्यारे हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेला पोलीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला। आंबोलीसह महत्त्वाच्या धबधब्यांवर विशेषतः सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी त्यांनी केली। अशा घटनांमुळे पर्यटन नगरीची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी नाईक यांनी केली। ये अलाउड नहीं है, हमारे यहाँ आके हमारे पास दादागिरी कर रहे हैं आप लोग। हम लोग नहीं कर रहे हैं, हम लोग ये ऐसा ट्रैफिक करेगा तो क्या? किसने किया? इसने किया है, वही कर रहे हैं ना। ट्रॅफिक क्लिअर केलोय तिथून पासून आम्ही ट्रॅफिक क्लिअर मग तेच आहे ना, ते लोक येऊन हत्यारे दाखवणार, आम्ही गप्पा राहायचं काय? के ऊपर नहीं कर रहे, दूसरे के ऊपर है ये क्लियर करने के और वो कौन है? वो उसको लेके आओ इधर। नहीं नहीं, उसको दिखाते हैं। हमारे इधर कौन है? आपको किसने अलाउड किया गाड़ी में वो रखने को? मैं पर्सनल मेरे मैटर के लिए मेरा जिंदगी के लिए ये तकलीफ है। हाँ, तो फिर हमारे पास उसका रास्ता नहीं है। तुम लोग ये बीच लोगों में हत्यारे लेके घूमेंगे फिर। मैडम एक बात बताऊं, खरं तर आंबोलीचा आणि बाबा धबधबा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडा धबधबा असो, नापणे धबधबा हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर संपूर्ण आजूबाजूच्या राज्यात म्हणजे कर्नाटक, गोवा या राज्यामधले सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येतात। आणि खरं तर हे पोलीस प्रशासन खरं तर त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे। आंबोलीला अनेक वेळा बैठकी वाहतूक कोंडी होती आणि इथले पोलीस आहेत ते महामार्गावर स्थानिक लोकांच्या गाड्या तपासण्यात, त्यांचे लायसन्स तपासण्यात व्यस्त असतात। आणि माझी प्रशासनाला आणि SP ना विनंती आहे की तुम्ही रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तरी त्या ठिकाणी आपले पोलीस ठेवले पाहिजेत की जेणेकरून पर्यटनाच्या नगरीचं नाव खराब होता कामा नये आणि त्याची जबाबदारी आपली आहे। आणि जो काय प्रकार झाला त्याबद्दल प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे जबाबदार आहेत।